जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सुरुवातीला तर तुम्ही डेमो बघितलेलाच आहे आणि जसाच तसा व्हिडिओ तुम्हाला फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये कसा बनवायचे शिकायला भेटणार आहे। तो व्हिडिओ जराही स्किप न करता बघा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला VN ॲप्लिकेशन हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचे। VN ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर इथं वरती तुम्ही बघू शकता युअर प्रोजेक्ट नावाचं ऑप्शन भेटेल आणि त्याच्या साईडला तुम्हाला असं एक बारकोड स्कॅन करण्याचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे एक फोटो आणि व्हिडिओच्या कोपऱ्यात ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचे आणि जो मी व्हिडिओवरती तुम्हाला कुठे कोड दिलेला आहे VN कोड, तर तो VN कोड तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काढलेला जो आहे तो या ठिकाणी बरोबर स्कॅनरमध्ये येऊन स्कॅन करायचा। ठीक आहे, क्लिक केल्यानंतर तो स्कॅन होऊन जाईल। यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचा। तो QR कोड जो आहे तो व्हिडिओवरती या कुठेही तुम्हाला दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघायचं। ओके, तर या ठिकाणी जो तुमचा फोटो असेल तो एक फोटो सिलेक्ट करून रिप्लेसवरती क्लिक करा। टोटल 66 फोटोज लागणार आहेत, तर एकच फोटो 66 ठिकाणी तुमचा रिप्लेस होऊन जाईल। नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आता ज्यावेळी पण तुम्ही नेक्स्टवरती क्लिक कराल व्हिडिओ तुमचा कम्प्लिटली रेडी होईल। इथे साईडला तुम्हाला टेक्स्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला त्या नावावरती क्लिक करून इथं जस्ट तुमचं जे पण काय इन्स्टा हँडल किंवा यूट्यूब हँडल असेल तर तुम्ही या ठिकाणी टाईप करून टाकायचं आहे। तर इथं मी यूट्यूब SP क्रिएशन हे टाईप केलेलं आहे, जेणेकरून आपला यूट्यूबचा सिम्बॉल तिथे ॲड झालेला आहे। आणि जर नको असेल तुम्हाला तर डायरेक्ट इथून तुम्ही त्याला जे आहे ते पूर्ण टेक्स्ट जरी रिमूव्ह इथून केला, अशा प्रकारे रिमूव्ह केला तरीसुद्धा चालून जाणार आहे। ओके, तर या टाईपमध्ये तुम्ही सर्व गोष्टी करून घ्यायच्यात आणि कोपऱ्यामध्ये एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओची सेटिंग जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे 1080 पिक्सल रिझोल्युशन, फ्रेम रेट जो आहे तो 60 FPS आणि ॲव्हरेज बिट रेट जो आहे ते 50+ ठेवायचं आहे। एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा। ओके, सेव्ह झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑडिओ बघायला भेटणार नाही, तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ID वरती यायचं। ही आपली इंस्टाग्राम ID आहे किंवा रील्सची डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। रील्स सेक्शनमध्ये जायचं आहे, तुम्हाला रिसेंटली जी पण रील्स बघायला भेटेल त्याच्या ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। यूज ऑडिओवरती क्लिक करायचं आहे आणि यूज ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या गॅलरीमध्ये जो पण आता तुम्ही बनवलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जस्ट इथं सिलेक्ट करायचा। तर व्हिडिओ जो आहे तो आपण सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल, इथून शेअर करू शकता। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आणि हा स्क्रीनवरती तुम्हाला तुमच्यासमोर VN कोड दिसत आहे, याचा स्क्रीनशॉट काढा आणि त्यानंतर तुम्ही जो आहे तो स्कॅन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।